बंद खडके कोचिंग क्लासेस नांदेड। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्षेत्रभेद हा पाठ अभ्यासणार आहोत। क्षेत्रभेद हा पाठ इयत्ता 9वी साठी आणि इयत्ता 10वी साठी दोन्ही वर्गांसाठी हा महत्त्वाचा पाठ आहे। तर विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांनी 9वी आणि 10वीच्या दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांनी हा पाठ अभ्यासायचा आहे। क्षेत्रभेद बघायचा हा व्हिडिओ। क्षेत्रभेद 9वी साठी पहिल्या पाठामध्ये वितरणाचे नकाशे आहेत आणि त्याच्यात शेवटी क्षेत्रभेद हा भाग दिलेला आहे आणि इयत्ता 10वीचा तर पहिलं प्रकरण क्षेत्रभेद हे आहे। त्यामुळे हा पाठ या ठिकाणी हा लेसन जो आहे हा दोन्ही वर्गासाठी उपयुक्त ठरू शकतो। याची या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। क्षेत्रभेद म्हणजे काय याची आपण प्रथम व्याख्या पाहूया। क्षेत्रभेदीची व्याख्या। क्षेत्रभेद म्हणजे काय? तर क्षेत्रभेद म्हणजे एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती जाणून घेणे म्हणजे क्षेत्रभेद होय। विद्यार्थी मित्रांनो, पहिली व्याख्या दिलेली आहे की एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती जाणून घेणे म्हणजे क्षेत्रभेद होय। ही क्षेत्रभेदीची व्याख्या आहे की भूगोलाचा अभ्यास खऱ्या अर्थाने हा बंद खोलीमध्ये करायचा अभ्यास नसून प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणची आर्थिक परिस्थिती, त्या ठिकाणची सामाजिक परिस्थिती, त्या ठिकाणची सांस्कृतिक परिस्थिती, त्या ठिकाणी या सगळ्यांचा, त्या ठिकाणचं प्राणी जीवन, त्या ठिकाणचं मानवी जीवन, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला प्रत्यक्ष जाऊन करायचा असतो। आणि म्हणून त्या ठिकाणी क्षेत्रभेद या ठिकाणी हा घटक भूगोलाच्या अभ्यासामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे हे आपल्याला माहिती असते। बघा, या ठिकाणी आपण कोणत्या ठिकाणी भेट देऊ शकतो, क्षेत्रभेद घेऊन जाऊ शकतो। तर एखाद्या नदी किनाऱ्यावर आपण भेट देऊ शकतो। आता उदाहरणार्थ गोदावरी नदीचा किनारा आहे, किंवा एखाद्या खेडेगावाला आपण भेट देऊ शकतो, किंवा एखाद्या नदीवर असलेल्या धरणाला आपण भेट देऊ शकतो, किंवा बाजारपेठेला भेट देऊ शकतो, किंवा आपण एखाद्या समुद्र किनाऱ्याला आपण भेट देऊ शकतो, किंवा एखाद्या कारखान्याला भेट देऊ शकतो। तर हे सगळे भौगोलिक क्षेत्रभेदीचे आपल्याला ठिकाण आहे। एखादं पर्यटन स्थळही आपल्याला चालेल, तर अशा ठिकाणी आपण क्षेत्रभेद घेऊन जात असतो। एखाद्या खेडेगावात जात असतो, त्या ठिकाणची आपण भौगोलिक परिस्थिती जाणून घेतो, नदीचं कार्य आपण अभ्यासतो, त्या ठिकाणी आपण भौगोलिक क्षेत्रभेद घेऊन जाऊ शकतो, धरणावर जाऊ शकतो, कारखान्याला जाऊ शकतो। तर हे सगळे भौगोलिक क्षेत्रभेदीची ठिकाण आहेत। हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की या ठिकाणी आपण भौगोलिक क्षेत्रभेद घेऊन जाऊ शकतो। आता दुसरा या ठिकाणी या क्षेत्रभेदी या पाठामध्ये दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे, पॉइंट्स आहे, तो म्हणजे क्षेत्रभेदीचं महत्त्व, भौगोलिक क्षेत्रभेदीचं महत्त्व। हा दुसरा या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे की भौगोलिक क्षेत्रभेदीचं महत्त्व काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। पहिला आपण आता व्याख्या अभ्यासली भौगोलिक क्षेत्रभेदीची, आता आपण महत्त्व अभ्यासणार आहोत। भौगोलिक क्षेत्रभेदीचे
भेटीचे महत्व. आता ही भौगोलिक क्षेत्र भेटी कशासाठी आपण या ठिकाणी अरेंज करतो ते अतिशय महत्त्वाचं आहे भौगोलिक क्षेत्र भेटीमध्ये. तर पहा, क्षेत्र भेट ही एक भूगोलाची अभ्यास पद्धती आहे. पहिला पॉईंट याच्यामध्ये येतो की क्षेत्र भेट जी आहे ही क्षेत्र भेट ही भूगोलाची भूगोलाची एक भूगोलाची एक अभ्यास पद्धती आहे. भूगोलाची एक अभ्यास पद्धती आहे. क्षेत्र भेट ही एक भूगोलाची अभ्यास पद्धती आहे आणि म्हणून अभ्यास पद्धती असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्या अभ्यास पद्धतीतून आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्ञान मिळत असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बऱ्याचदा या ठिकाणी आपल्याला आपल्या पंचेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. तर डोळ्याच्या साहाय्याने जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्ष निरीक्षण करतो तेव्हा त्या बाबी आपल्या दीर्घकाळामध्ये स्मरणात राहतात. डोळ्याच्या साहाय्याने जवळपास आपण पाहतो की 80% ज्ञान या ठिकाणी आपल्याला डोळ्याच्या साहाय्याने प्राप्त होते, तुम्हाला माहिती आहे. मग कानाच्या साहाय्याने असेल, त्वचेच्या साहाय्याने असेल, जिभेच्या साहाय्याने असेल किंवा आपण या ठिकाणी नाकाच्या साहाय्याने असेल, आपण वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपण ग्रहण करतो. तर सगळ्यात जास्त जे ज्ञान आहे आपण ते डोळ्याच्या साहाय्याने आपण ग्रहण करतो. त्या ठिकाणी आपल्याला मिळतं ते म्हणजे त्या ठिकाणी 80%. आणि त्या ठिकाणी आपण जातो त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात लक्षात येतात. आणि या क्षेत्रभेटीचा सुद्धा तोच उद्देश असतो की एखाद्या ठिकाणी जर विद्यार्थी गेला तर त्याच्या स्मरणामध्ये त्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतील. आणि म्हणून ही एक भूगोलाची एक अभ्यास पद्धती आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी जात असतो. या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मग दुसरं या ठिकाणी क्षेत्रभेटीचं महत्त्व आहे की भौगोलिक संकल्पनांची भौगोलिक भौगोलिक संकल्पना भौगोलिक संकल्पना किंवा घटक. भौगोलिक संकल्पना किंवा घटक आपल्याला प्रत्यक्ष पाहता येतात. आता उदाहरण तुम्हाला म्हटलं मी क्षेत्रफळ कुठून जाता येतं, सागरी किनाऱ्यावर जाता येतं. त्या ठिकाणी किनाऱ्यावर जाता येतं आपल्याला, समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा नदीच्या किनाऱ्यावर. मग आता समुद्राच्या किनाऱ्यामुळे किंवा सागरी लाटांमुळे निर्माण होणारी जी भूरूप आहे, सागरी कमान आहे, सागरी कडा आहे, सागरी भू आहे, ही जर आपण समुद्र किनाऱ्यावर गेलो क्षेत्रफळ घेऊन तर ती संकल्पना आपल्याला काय होते, स्पष्टपणे कळते. म्हणजे तिला वेगळं सांगायची काही गरज नाही, वेगळं आपल्याला तिचा अभ्यास करायची काही गरज नाही. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्या ठिकाणी भौगोलिक संकल्पनाची माहिती प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी क्षेत्रफळ आयोजित केली जात असते. बऱ्याचदा असं आपण पाहतो की असं या ठिकाणी फक्त बंद खोलीमध्ये त्या ठिकाणी त्या संकल्पना शिकवल्या जातात आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना फारशा लक्षात येत नाही. आता नदीचं कार्य आहे, नदीच्या कार्यामुळे निर्माण होणारी भूरूप आहे. आता नदीचं वहन कार्य आहे, खनन कार्य आहे, संचयन कार्य आहे. आता आपण जर समजा नदीच्या काठावर गेलो, नदीच्या तळात आपण जर या ठिकाणी खनन कार्यामुळे निर्माण होणारी रांजण खळगे. आता रांजण खळगा कशाला म्हणतात, विद्यार्थ्याला आपण बंद खोलीमध्ये सांगितलं तर फारसं लक्षात येणार नाही. पण नदीच्या पात्रात आपण तिथे गेलो, खडकाळ जिथे किनारा आहे आणि तिथं मग या ठिकाणी रांजणासारख्या पात्रामध्ये त्या ठिकाणी पाण्याने वाहून आणलेला जो खळगा आहे ते दाखवला तर ती विद्यार्थी दीर्घकाळ स्मरणात राहतील. म्हणजे भौगोलिक संकल्पना त्या प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी किंवा भौगोलिक घटक प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी क्षेत्रभेटीचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. हे या ठिकाणी दुसरं महत्त्व आहे. त्यानंतर तिसरं महत्त्व आहे भौगोलिक क्षेत्रभेटीचं, ते म्हणजे मानव आणि पर्यावरण. मानव आणि पर्यावरण. मानव आणि पर्यावरण यांचा कार्यकारण भाव जो आहे, कार्यकारण भाव कार्यकारण भाव हा क्षेत्रभेटीमुळे आपल्याला लक्षात येतो. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जैविक अजैविक घटकामध्ये आंतरक्रिया इंटरॅक्शन जे आहे ते कसं होतं ते आपल्याला त्या ठिकाणी क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणी लक्षात येतं. म्हणून मानव आणि पर्यावरण यांच्यामध्ये देवाणघेवाण कशी होते, यांच्यामध्ये कार्यकारण भाव कसा होतो, त्या ठिकाणच्या परिसंस्था कशा निर्माण होतात, परिसंस्थेमध्ये कसं कार्य तयार होतं, या अशा असंख्य गोष्टी आहेत. मानव आणि पर्यावरण यांचा सहसंबंध किंवा कार्यकारण भाव
नीटपणे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला क्षेत्रभेटीशिवाय पर्याय नसतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, या कारणांमुळे आपण क्षेत्रभेट या ठिकाणी आयोजित करत असतो. क्षेत्रभेटीचा आपण आनंद घेत असतो. त्यानंतर एक क्षेत्रभेटीचं महत्त्व आपल्याला म्हणता येतं. आपण या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रभेट जर म्हटलं तर आपण काय करतो, नेहमी या ठिकाणी वर्ग अध्यापन, शाळा आणि घर आणि अभ्यास यापुरतंच आपलं मर्यादित असतं. पण एक विद्यार्थ्यांना एक सहल म्हणून किंवा एक मनोरंजन म्हणून या ठिकाणी एक विरंगुळा म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी क्षेत्रभेटीकडे पाहता येईल. आपल्याला माहिती आहे, बऱ्याचदा असं होतं की कामात बदल म्हणजे विश्रांती. तशा पद्धतीनं दैनंदिनच्या वर्ग अध्यापनामध्ये आपण बदल करून या ठिकाणी एक वेगळ्या खुल्या वातावरणामध्ये जाऊन आपण प्रत्यक्ष ज्ञान घ्यायचा प्रयत्न करत असतो. हा सुद्धा आपल्याला क्षेत्रभेटीचा एक हेतू सांगता येतो, क्षेत्रभेटीचं महत्त्व सांगता येतो. तर आपण दोन घटक अभ्यास केले, एक क्षेत्रभेट म्हणजे काय आणि दुसरं क्षेत्रभेटीचं महत्त्व. त्यानंतरचा तिसरा पॉइंट आहे ते म्हणजे क्षेत्रभेटीची पूर्वतयारी. ही कशी आपण केली पाहिजे ते पाहूया. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी. क्षेत्रभेटीची पूर्व तयारी. या ठिकाणी आपण आपल्याला एखाद्या ठिकाणी जर आपल्याला भेट द्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्व तयारी करावी लागते. आता सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं, ठिकाणाची निवड करावी लागते. ठिकाणाची निवड करावी लागते. ठिकाणाची निवड म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला क्षेत्रभेट घेऊन जायची आहे त्या ठिकाणासाठी आपल्याला अगोदर एखाद्या ठिकाणाची निवड करावी लागते. तर या ठिकाणी पूर्व तयारीमध्ये हा भाग येतो. कारण उदाहरणार्थ आपल्याला सांगितलं तुम्हाला अगोदर की नदीचा किनारा, समुद्र किनारा असेल किंवा एखादं गाव असेल, एखादी बाजारपेठ असेल, एखादा कारखाना असेल, त्या ठिकाणाची आपण निवड करतो क्षेत्रभेटीच्या पूर्व तयारी. आणि त्यानंतर मग या ठिकाणी क्षेत्रभेटीच्या तयारीमध्ये ठिकाणाचे अंतर आपण बघतो. ठिकाणाचे अंतर म्हणजे आपण जिथे आहोत, आपली जिथे शाळा आहे तिथून त्या ठिकाणी किती किलोमीटर अंतरावर आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो. आता उदाहरणार्थ नांदेडच्या विद्यार्थ्यांना आपल्याला फार दूर जायचं म्हटलं तर त्या ठिकाणी 30 क्षेत्रभेट होणार आणि म्हणून मग ठिकाणाचं अंतर सरासरी एका दिवसात आपण त्या ठिकाणी जाऊन आपल्याला येता आलं पाहिजे. तर अशा ठिकाणी ठिकाणाची निवड आपल्याला करावी लागते आणि म्हणून त्या ठिकाणी ठिकाणाचं अंतर हे क्षेत्रभेटीच्या पूर्व तयारीमध्ये येते की त्याचा आपल्याला अंदाज घ्यावा लागतो. त्यानंतर मग दुसरं आहे की वाहतुकीची व्यवस्था. वाहतूक व्यवस्था. आता वाहतूक व्यवस्था काय आहे, आपण ज्या ठिकाणी आपण एखाद्या क्षेत्राची निवड केलेली आहे, अंतर माहिती आपल्याला, वाहतूक व्यवस्था कशी आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी रस्ते मार्गाने जाता येईल, हवाई मार्गाने जाता येईल, रेल्वेने जाता येईल, कशाने जाता येईल आणि त्यासाठी आपण कोणतं वाहतुकीचं साधन उपलब्ध केलेलं आहे आपण उपलब्ध आपल्याला ते करावं लागतं. म्हणून या ठिकाणी क्षेत्रभेटीच्या पूर्व तयारीमध्ये आपल्याला वाहतूक व्यवस्था सुद्धा या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्यानंतर मग या ठिकाणी चौथा घटक आहे की अगोदरच आपल्याला या ठिकाणी निश्चित करावं लागतं की आपल्याला कोणकोणत्या घटकाचं निरीक्षण करायचं आहे. कोणकोणत्या घटकाचे निरीक्षण करायचे आहे. घटकांचे निरीक्षण करायचे आहे. निरीक्षण कारण आपल्याला माहिती आहे की आपण जर कारण क्षेत्रभेटीच्या शेवटी आपल्याला अहवाल द्यावा लागतो. आपण जर निरीक्षणच केलं नाही तर आपल्याला अहवाल लिहिता येणार नाही आणि म्हणून आपल्याला अगोदर निश्चित करावं लागतं की आपल्याला क्षेत्रभेटीला गेल्यानंतर तिथं कशाचं निरीक्षण करायचंय, कशाचं ऑब्झर्वेशन करायचंय आधी आपल्याला ठरवावं आणि मग परत आपलं क्षेत्रभेट त्या ठिकाणी साध्य होत असते आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी निरीक्षण तिथं करावं लागतं. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला क्षेत्रभेटीचा हेतू निश्चित करावा लागतो. हेतू किंवा उद्देश म्हणूया. हेतू किंवा उद्देश. आपण ज्या ठिकाणी क्षेत्रभेट घेऊन जात आहोत त्याचा उद्देश काय आहे, त्याचा हेतू काय आहे, कशासाठी नदी किनाऱ्यावर जात आहोत तर नदीचं आपल्याला कार्य अभ्यासायचं. हा झाला क्षेत्रभेटीचा हेतू किंवा उद्देश. समुद्र किनाऱ्यावर जायचंय, सागरी लाटांचं कार्य अभ्यासायचं. कारखान्यावर जायचं आहे तर वस्तू आणि सेवांची निर्मिती कशी होते ते आपल्याला अभ्यासायचं. बाजारपेठेमध्ये खरेदी विक्री कशी होते ते आपल्याला अभ्यासायचं. म्हणजे क्षेत्रभेट या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा या ठिकाणी उद्देश असला पाहिजे तर ते साध्य होतं आणि ते साध्य होत नाही.
म्हणून त्या ठिकाणी क्षेत्रफळाची पूर्व तयारी करत असताना आपल्याला सर्वात या ठिकाणी अगोदर त्या ठिकाणी हेतू किंवा उद्देश क्षेत्रफळाचा निश्चित करावा लागतो. जर क्षेत्रफळाचा आपण हेतू निश्चित केला तर त्या ठिकाणी आपले क्षेत्रफळ सफल होते. आणि म्हणून हेतू आणि उद्देश या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी वेळ पाहायची. सगळ्यात महत्त्वाची ती वेळ. या ठिकाणी क्षेत्रफळाला आपल्याला वेळेचं फार नियोजन करावं लागतं काटेकोर. म्हणजे आपण किती वाजता निघणार आहोत, त्या क्षेत्रफळाच्या ठिकाणी आपण किती वाजता पोहोचणार आहोत, जे क्षेत्र ठिकाण निवडलेले ते तिथं त्या ठिकाणी निरीक्षण करण्यासाठी आपल्याला तिथे किती वेळ लागणार आहे, आपण परत किती वेळ कधी येणार आहोत, या सगळ्या गोष्टीचं तंतोतंत अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते आपल्याला क्षेत्रफळाच्या पूर्व तयारीमध्ये आपल्याला करावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रफळाच्या पूर्व तयारीमध्ये तुम्हाला सांगितलं की सर्वप्रथम ठिकाणाची निवड करावी लागते, ठिकाणाचा अंतर लक्षात घ्यावा लागतं, वाहतूक व्यवस्था आपल्याला लक्षात घ्यावी लागते, कोणत्या घटकांचे निरीक्षण करायचे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं, क्षेत्रफळाचा उद्देश किंवा हेतू लक्षात घ्यावा लागतो आणि मग त्यासाठी लागणारा वेळ, ह्या या ठिकाणी गोष्टी ज्या आहेत क्षेत्रफळाच्या पूर्व तयारीसाठी आपल्याला लागतात. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे की क्षेत्रफळासाठी आपण कोणकोणतं साहित्य सोबत घेतलं पाहिजे. सोबत घ्यावायचे साहित्य. क्षेत्रफळासाठी सोबत घ्यावायचे साहित्य. सोबत घ्यावयाचे साहित्य. कोणतं साहित्य आपल्याला सोबत घ्यावं लागतं? सर्वप्रथम पहा, पहिला आहे की आपल्याला नोंदवही सोबत घ्यावी लागते. नोंदवही. आता ही नोंदवही कशाला घ्यायची आहे तुम्हाला सांगितलं. तुम्हाला शेवटचा मुद्दा सांगणार आहे की अहवाल लेखन करावं लागतं. मग आपण ज्या क्षेत्राला भेट देत आहोत त्या क्षेत्राबद्दलच्या ज्या नोंदी आहेत या नोंदी त्या ठिकाणी लिहिण्यासाठी आपल्याला नोंदवही सोबत घ्यावी लागते. आणि म्हणून त्या ठिकाणी शिक्षकांनी तिथं सूचना विद्यार्थ्याला देतात. शिक्षक नेहमीच क्षेत्रफळाला जात असताना, सहलीला जात असताना वही आणि पेन सोबत घ्या. तर या ठिकाणी नोंद वही जी आहे सोबत आपण घेतली पाहिजे, जेणेकरून तिथल्या भूरूपांच्या या ठिकाणी वैशिष्ट्ये आपल्याला आपल्या वहीमध्ये नोंदवता येतील. म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी क्षेत्रफळाला जात असताना नोंद वही सोबत घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा भाग आहे ते म्हणजे पिशवी सोबत आपल्याला घ्यावी लागते. पिशवी, कापडी पिशवी आपण सोबत घ्यावी. पिशवी कशासाठी? आपण नदी किनाऱ्यावर भेट दिलेली आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खडक असतील, खडकांचे नमुने आपल्याला जमा करता येतील. विद्यार्थ्याला सांगता येतं की हा अगदीच खडक आहे, हा रूपांतरित खडक आहे, हा बेसॉल्ट खडक आहे. खडकाचे नमुने जमा करण्यासाठी आपण एखाद्या जंगलाला भेट दिली, त्या ठिकाणचे पानांचे वेगवेगळे प्रकार, फुलांचे वेगवेगळे प्रकार, वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार याचे या ठिकाणी नमुने आपल्याला गोळा करता येतील. बियांचे या ठिकाणी आपल्याला नमुने गोळा करता येतील. किंवा आपण वेगळ्या प्रदेशात गेलो तिथल्या मातींचे नमुने आपल्याला गोळा करता येतील. काळी मृदा असेल, रेगूर मृदा असेल किंवा लॅटराइट प्रकारची या ठिकाणी माती असेल किंवा तांबडी माती असेल, हे मातींचे प्रकार ते सुद्धा आपल्याला या पिशवीमध्ये जमा करता येतात. आणि म्हणून क्षेत्रफळाला जात असताना आपल्याला या ठिकाणी पिशवी आपण सोबत घेणं अतिशय गरजेचं आहे. एक सांगितलं तुम्हाला नोंदवही, दुसरं सांगितलं पिशवी. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोजपट्टी आपल्याला सोबत घ्यावी लागते. मोजपट्टी किंवा आपल्याला टेप म्हणता येईल. या ठिकाणी मोजपट्टी किंवा टेप सोबत घ्यावा, जेणेकरून एखाद्या वनस्पतींची उंची, एखाद्या नाल्याची रुंदी किंवा अशा ठिकाणी एखाद्या फुलांचा आकार आपल्याला या मोजपट्टीच्या सहाय्याने मोजता येईल. किंवा एखादी आपल्याला तिथं आकृती काढता येईल तर त्यासाठी मोजपट्टी आपल्याकडे असावी. त्यानंतर आहे की क्षेत्रफळाला जात असताना आपल्याला सोबत घ्यायचं साहित्यामध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे नकाशा आहे. नकाशा, नकाशा या ठिकाणी घ्या किंवा ऍटलस घ्या. ऍटलस, ऍटलस म्हणजे काय? बऱ्याच विद्यार्थ्यांना ऍटलस माहिती नसतो. ज्याला आपण नकाशा संग्रह म्हणतो त्याला आपण ऍटलस म्हणतो. तर नकाशा आपण ज्या क्षेत्राला भेट देणार आहोत त्या क्षेत्राचा नकाशा आपल्याकडे असला पाहिजे. कारण या ठिकाणी या नकाशाच्या माध्यमातून आपल्याला त्या कशा पद्धतीने जायचं आहे, तिथे आजूबाजूला कोणती ठिकाण आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि म्हणून त्या ठिकाणी क्षेत्रफळाला जात असताना आपण त्या प्रदेशाचा नकाशा
त्याचा ऍटलस आपण सोबत घेतला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी आपण रस्ता सुटणार नाही किंवा आपण आजूबाजूची ठिकाणं मिस करणार नाही, आजूबाजूच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सहज पाहता येतील. तर यासाठी आपल्याकडे नकाशा आणि ऍटलस असणं गरजेचं आहे क्षेत्रविधीला जात असताना, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर क्षेत्रविधीला जात असताना त्या ठिकाणी कॅमेरा सोबत घ्यावा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅमेरा. त्या ठिकाणी आपण जे जे काही घटक पाहतो किंवा अहवाल लेखनामध्ये या ठिकाणी आपल्याला ते शिक पाहिजे असतात, त्यासाठी ते फोटो काढणं गरजेचं असतं. वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण एखादं वृक्ष दिसतं त्याचा फोटो काढायचा, नदी किनाऱ्याचा फोटो काढायचा आहे, सागरी भूरूपांचा फोटो काढायचा आहे, एखाद्या गावाचा फोटो काढायचा आहे, तर या ठिकाणी किंवा जंगलामध्ये एखादा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आढळला त्याचा आपल्याला फोटो काढायचा आहे, तर त्यासाठी आपल्याकडे कॅमेरा असला पाहिजे. म्हणून क्षेत्रविधीला जात असतं सोबत घेत असताना आपण कॅमेरा सोबत घेतला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे की या ठिकाणी कॅमेरा तर आपण घेतलाच पाहिजे. त्यानंतर प्रथम उपचार पेटी, प्रथम उपचार पेटी, प्रथम उपचार पेटी आपल्याकडे असली पाहिजे. प्रथम उपचार पेटी आपल्याकडे असली पाहिजे, त्याला आपण फर्स्ट एड बॉक्स असं म्हणतो, जेणेकरून या ठिकाणी आपल्या ज्या रेग्युलरचे ज्या टॅबलेट्स असतात त्या आपण सोबत घेतल्या पाहिजे. प्रथम उपचार पेटीमध्ये एखाद्या व्यक्तीची जखम झाली तर ती त्या ठिकाणी ताबडतोब त्याच्यावरती उपचार करण्यासाठी आपण प्रथम उपचार पेटी जी आहे ती आपण सोबत घेणं अतिशय गरजेचं आहे. बघा नोंदवही आहे, पिशवी आहे, त्याचबरोबर न्यूजपट्टी आहे, नकाशा आहे, कॅमेरा आहे आणि त्यानंतर प्रथम उपचार पेटी आहे. त्याचबरोबर आपण सोबत घेत असताना आपण दुर्बीण सुद्धा आपण सोबत घेतली पाहिजे. दुर्बीण सोबत घेतली पाहिजे का? आपण आपल्याला दुर्बीण सुद्धा सोबत घेता येते, जेणेकरून समजा आपण नदी किनाऱ्यावर भेट दिलेली आहे, एका नदी किनाऱ्यावर दुसऱ्या नदी किनाऱ्यावर आपल्याला काय करायचं, निरीक्षण करायचं, किंवा डोंगर माथ्यावर गेलेलो आपण तर या किल्ल्यावर गेलो, किल्ल्यावरून आपल्याला काय करायचंय, आजूबाजूचा परिसर बघायचा, त्याच्यासाठी आपण दुर्बीण आपल्याला सोबत घेता येते. याशिवाय अनेक वस्तू आहेत ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पेन म्हणता येईल, त्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी पाणी बॉटल म्हणता येईल, डब्बा घेता येईल सोबत, पाणी बॉटल असेल, बॉटल असेल, त्यानंतर या ठिकाणी डब्बा असेल, अशा अनेक या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्या आपण क्षेत्रभेटीला जात असताना आपल्याला सोबत घ्यायच्या असतात. ज्या महत्त्वाच्या आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत, त्या ठिकाणी क्षेत्रभेटीसाठी सोबत घ्यावयाचं साहित्य. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग आहे क्षेत्रभेटीचा अहवाल लेखन, ते आपण पाहूया. अहवाल लेखन क्षेत्रभेट करून आपण परत आल्यानंतर आपल्याला त्या क्षेत्रभेटीचा अहवाल द्यावा. विद्यार्थी तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीचे अहवाल लेखन करा. 10वीला प्रश्न विचारला जातो, 9वीला विचारला जातो. तुम्ही अनुभवलेले, आता तुम्ही जिथं जाऊन आलात तिथल्या त्या ठिकाणी क्षेत्रभेटीचा अहवाल तुम्हाला तयार करायचा, तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अहवाल कसा लिहायचा हेच माहिती नसतं, कोणत्या मुद्द्यांच्या आधारे लिहायचे हेच माहिती नसतं, आणि म्हणून त्या ठिकाणी अहवाल लेखन करतो, ज्याला आपण वृत्तांत सुद्धा म्हणतो, तर तो वृत्तांत लेखन किंवा अहवाल लेखन आपल्याला करता आलं पाहिजे. क्षेत्रभेटीचं वृत्तांत लेखन किंवा अहवाल लेखन, तर त्यामध्ये पहिला या ठिकाणी पॉइंट्स आहे तो म्हणजे प्रस्तावना. या ठिकाणी आपल्याला प्रस्तावना करता आली पाहिजे. प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं, मग प्रस्तावनेमध्ये आपण ज्या क्षेत्राला भेट देणार आहोत त्या क्षेत्राचं महत्त्व लिहायचं, त्याच्या ठिकाणी त्याचे इम्पॉर्टन्स आहे, आपण तिथं का भेट दिली, त्याचं या ठिकाणी त्याचं ऐतिहासिक त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्या ठिकाणचं महत्त्व काय हे प्रस्तावनेमध्ये लिहायचं. त्यानंतर मग दुसरा या ठिकाणी पॉइंट्स आहे ते म्हणजे स्थान आणि विस्तार. स्थान व विस्तार, स्थान विस्तार, स्थान विस्तार व नकाशा असं होईल. नकाशा या ठिकाणी आपल्याला त्या क्षेत्र भेटीच्या अहवाल लेखनामध्ये काय करायचं आहे की ज्या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे त्याचा नकाशा आपल्याला काढायचा. म्हणजे आता नकाशा कसा, आता 10वीच्या याच्यामध्ये पुढच्या तासिकेत मी
सांगणार आहे त्याच्याबद्दल अधिकची माहिती, की जसं या ठिकाणी नळदुर्ग पासून ते या ठिकाणी हरिहरेश्वर पर्यंत किंवा नळदुर्ग पासून अलिबाग पर्यंत या ठिकाणी क्षेत्रफळाचं नकाशा पुस्तकात काढलेलं आहे. त्याच्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, उदाहरणार्थ आपल्याला नांदेड गोदावरी नदीच्या किनाऱ्याला जायचं, आपण जिथून आहोत तिथून त्या ठिकाणपर्यंत आपल्याला नकाशा काढायचा. तर या ठिकाणी अहवालमध्ये नकाशा काढला पाहिजे आपण, सर्वात महत्त्वाचं. त्यानंतर मग ज्या ठिकाणाला आपण भेट दिलेली आहे त्याचं स्थान आणि विस्तार आपल्याला सांगता आलं पाहिजे, त्याचं लोकेशन आपल्याला सांगतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना स्थान विस्तार सांगता येत. जर समजा त्या ठिकाणाचं आपल्याला गुगलवर आपल्याला सर्च करता येतं, काही अवघड नाही. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणचं त्या ठिकाणी अक्षरवृत्त आणि रेखावृत्तावर आपण नेमकं कुठं आहोत, आपल्या शाळेचं त्या ठिकाणी कुठलेही आपल्याला त्या ठिकाणी तिथं सांगता येते की स्थान विस्तार कुठे आहे, ते आपल्याला सांगता येतं. स्थान आणि विस्तार त्या ठिकाणी अंशामध्ये सांगता येतं. जर सांगता आलं नाही तर मग आपण जिथे राहतो त्याच्या कोणत्या दिशेने, समजा आपल्याला जर महादेव पिंपळगावला आपल्याला भेट द्यायची तर नांदेडच्या कोणत्या दिशेला ते गाव आहे, किंवा मग या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या दिशेच्या स्वरूपात सुद्धा सांगता येईल. म्हणजे स्थान विस्तार सांगताना तुम्हाला दिशा सांगा किंवा अक्षरवृत्त रेखावृत्ताच्या स्वरूपात सांगा की नकाशा काढा, हे आपल्याला या ठिकाणी दुसरा पॉइंट त्या अहवाललेखामध्ये घ्यावा लागतो. त्यानंतर मग आहे प्राकृतिक रचना. या ठिकाणी अहवाललेखामध्ये आपल्याला प्राकृतिक रचना लिहावी लागते. प्राकृतिक रचना, या ठिकाणी ज्या क्षेत्राला आपण भेट दिलेली आहे त्या ठिकाणची प्राकृतिक रचना कशी आहे. प्राकृतिक रचनेमध्ये काय येतात, प्रामुख्याने प्राकृतिक रचनेमध्ये पर्वतीय भाग येतो, पर्वत आहे का त्याचा उल्लेख करायचा आहे. प्राकृतिक रचनेमध्ये मैदानी भाग आहे का त्याचा उल्लेख करायचा आहे. आपण ज्या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी नद्या आहेत का त्याचा आपल्याला उल्लेख करायचा आहे. या गोष्टी आपल्याला प्राकृतिक रचनेमध्ये, म्हणजे आपण जात असताना आपल्याला कोणकोणत्या नद्या आपल्याला या ठिकाणी भेटलेल्या आहेत, त्यानंतर त्या ठिकाणचा मैदानी प्रदेश आहे की पर्वतीय प्रदेश आहे, पर्वतीय प्रदेश आहे का असेल तर तो कोणता पर्वत आहे, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला अहवाललेखनामध्ये प्राकृतिक रचनेमध्ये आपल्याला करावा लागतो. त्यानंतर 4 नंबर हवामान. हवामानाचा आपल्याला हवामानाचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. त्या ठिकाणी नेमकं त्याचं हवामान कसे त्या प्रदेशात, उष्ण आहे, दमट आहे, शीत हवामान आहे त्या ठिकाणी, किंवा मान्सून प्रकारचं हवामान आहे, तिथलं तापमान किती आहे, तिथलं पर्जन्य किती आहे, या सगळ्या गोष्टी हवामानामध्ये आपल्याला तिथं त्या ठिकाणी तिथे लिहावे लागतात. तर हवामानाचा भाग आपल्याला तिथे लिहावा लागतो. त्यानंतर ते लोकसंख्या आहे, पाचवा मुद्दा लोकसंख्या. लोकसंख्या ज्या क्षेत्राला आपण भेट देणार ती लोकसंख्या कशी आहे, तिथं जन्मदर, मृत्यूदर, एकूण लोकसंख्या किती आहे, साक्षरता निरक्षरतेचं प्रमाण किती आहे, शिक्षणाचं प्रमाण किती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथल्या लोकसंख्येच्या, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला क्षेत्र भेटीच्या माध्यमातून खूप माहिती मिळते. एक तर शिक्षकापासून, 2 स्थानिक लोकांशी चर्चा करून, 3 नकाशाच्या माध्यमातून किंवा प्रशासकीय कार्यालयात आपल्याला माहिती मिळते. तर ही माहिती आपण त्या ठिकाणी तिथल्या प्रशासकीय कार्यालयाशी बेस संपर्क साधून आपण तिथली माहिती मिळवू शकतो, तिथे लोकसंख्या वगैरे त्याबद्दलची माहिती आपण. त्यानंतर तिथल्या पर्यावरणीय समस्या काय आहेत, पर्यावरणीय समस्या, पर्यावरणीय समस्या याची सुद्धा या ठिकाणी माहिती आपल्याला तिथून त्या ठिकाणी या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बऱ्याचदा आपण पाहतो की क्षेत्रविषयला गेल्यानंतर अनेक विद्यार्थी काय करतात, त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी आपलं नाव सुद्धा चुकवतात आणि तिथल्या ऐतिहासिक घटकाला बाधा किंवा मग पिशव्या असतील, कचरा असेल तिथे कचरा करतात. मग त्या ठिकाणी आपल्याकडून कुठल्याही प्रकारची पर्यावरणीय समस्या उद्भवणार नाही आणि त्या ठिकाणी कोणत्या पर्यावरणीय समस्या आहेत याची सुद्धा या ठिकाणी माहिती आपल्याला त्या अहवाल लेखनामध्ये आपल्याला करता आली पाहिजे. त्यानंतर मग या ठिकाणी 7वा मुद्दा आहे, त्या ठिकाणी व्यवसाय सुद्धा आपल्याला लिहिता येईल. व्यवसाय, त्या ठिकाणचे लोक कोणता व्यवसाय करतात, शेती करतात, पशुपालन करतात, त्या ठिकाणी शेती व्यवसाय करत असेल तर कोणकोणती पिकं तिथे घेतली जातात, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला व्यवसायामध्ये करता येतो. आणि 8वा पॉइंट आहे तो म्हणजे निष्कर्ष या ठिकाणी. तर या निष्कर्ष आणि या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी भेट दिलेली आहे ते भेट दिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, त्या तुमच्या अनुभवाबद्दलची माहिती या निष्कर्षाबद्दल निष्कर्षामध्ये तुम्हाला द्यायची, तुम्हाला नेमकं कसं वाटलं त्या ठिकाणी ते लिहायचं आहे. तर या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला अहवाल लेखन करता येतं, प्रस्तावना करता येते, स्थान विस्तार नकाशा लिहिता येतो, प्राकृतिक रचना, हवामान, लोकसंख्या, पर्यावरणीय समस्या, व्यवसाय आणि निष्कर्ष
तर आजच्या तासिकेत आपण इथपर्यंत अभ्यास केलेला आहे. नंतरच्या 10वीच्या तासिकेमध्ये हा क्रमांक 9वी आणि 10वीसाठी कॉमन या ठिकाणी हा लेक्चर आहे असं मी तुम्हाला सांगितलं. दोन्हीकडे या ठिकाणी याचा अभ्यास करता येतो. 10वी साठीचं या ठिकाणी वेगळं या ठिकाणी पाठ घेतला जाईल. नळदुर्ग पासून ते अलिबाग पर्यंत त्याचा एक वेगळी तासिका होईल. धन्यवाद.